नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनल मध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरासरीवर आधारित काही एक्झाम्पल्स। तर आता बघा, सरासरीला इंग्लिश मध्ये आपण ॲव्हरेज असं सुद्धा म्हणतो। तर याला तीन नावे आहेत। एकूण किती नावे आहेत? तीन नावे आहेत। याला आपण सरासरी म्हणतो, ॲव्हरेज म्हणतो आणि मध्यमान सुद्धा म्हणतो। तर अशी याची तीन नावे आहेत। तर बघा, अशा प्रकारे आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सरासरीवर आधारित काही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल। तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, जर तुम्हाला असा प्रश्न आला की पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? जर तुम्हाला असा क्वेश्चन आला तर काय करायचं आहे? बघा, पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तर आपण बघा, मागील व्हिडिओमध्ये याची काही एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत। तुम्हाला याच्या काही पद्धती पण मी सांगितलेल्या आहेत की कसं लिहायचं असतं ते। तर बघा, आता इथं आपण काय करूया, अगोदर 5 पर्यंत पहिल्या पाच आपण काय करूया, नैसर्गिक संख्या लिहूया। 1 2 3 4 आणि 5 या झाल्या पहिल्या पाच नैसर्गिक संख्या। आता काय करायचंय, इकडच्या दोन संख्या सोडायच्या आणि या दोन संख्या आपण सोडू। जो मधला सेंटर जो असतो, जी संख्या सेंटरची असते ती असते सरासरी। म्हणजेच 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी 3 आहे। आता तुम्हाला मी एकदम सोपी ट्रिक पण सांगितली होती। पहिली संख्या प्लस शेवटची संख्या त्याला भागिले 2 करायचं असतं। 1 + 5 6 होणार, 6/2 बेके बे बेत्रिक 6। अशा प्रकारे आपलं उत्तर 3 आलेलं आहे। तर तुम्ही या दोन्ही प्रकारे सुद्धा आन्सर तुम्ही काढू शकता। तर आता बघा, आपण पुढचे एक्झाम्पल बघूया। आता प्रश्न काय आहे, पहिल्या 41 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? आता बघा, जर तुम्हाला असा प्रश्न आला की पहिल्या 41 संख्या, मग सगळ्या संख्या तर आपण लिहू शकत नाही। मग तुम्हाला मी एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती। बघा, आता 1 ते 41 या सगळ्या संख्या नैसर्गिक आहेत। मग तुम्हाला काय सांगितलं होतं, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 करायचं असतं। आता 41 आणि +1 किती झाले? 42/2। बे एके बे, याला आपण भाग घालवायचा आहे बेने। बे दोन्ही 4 आणि पुन्हा बे एके बे, म्हणजे सरासरी किती आलेली आहे? 21 आलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या शॉर्ट ट्रिकचा उपयोग करून तुम्ही सरासरी काढू शकता। यामध्ये आपल्याला कोणतेही सूत्र वगैरे वापरायचं नाही, काय नाही। तर बघा, डायरेक्ट आपण ट्रिकने काही क्वेश्चन्स याचे आपण सॉल्व्ह करू शकतो। तर मग आपण पुढचा क्वेश्चन बघूया। तर बघा, प्रश्न काय आहे, पहिल्या 107 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? बघा, आता जेव्हा अशा संख्या आलेल्या असतात तेव्हा आपण सगळ्या संख्या तर काही लिहून काढू शकत नाही। मग आपल्याला यासाठी एका ट्रिकचाच उपयोग करावा लागतो। तर आता बघा, जर तुम्ही अशा ट्रिकचा उपयोग कराल तर तुम्हाला तुमचा वेळ पण याच्यामध्ये काही वाया जाणार नाही। तुमचं उत्तर पटकन तुम्हाला येणार आहे। आता बघा, काय करायचं आपल्याला, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या यांची ऍडिशन करायची। 107 आणि 108 झाले, भागिले 2 करायचं आहे। आणि आता याला आपल्याला भाग घालवायचा आहे। बे एके बे, बे पंचे 10, बेचोक 8, म्हणजेच उत्तर आलेलं आहे 54। तर तुम्ही अशा प्रकारे काय करू शकता की असली जी काही एक्झाम्पल असतात तुम्ही सॉल्व्ह करू शकता, तेही एका सेकंदामध्ये। आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया। आता बघा, आपला क्वेश्चन काय आहे, पहिल्या 7 सम संख्यांची सरासरी किती? तर आता बघा, तुम्हाला या प्रश्नाला मी एकूण 3 ट्रिक सांगणार आहे। तर तुम्हाला त्या 3 ट्रिक पैकी जी तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही त्या ट्रिकचा उपयोग करू शकता। आता बघा, पहिल्या 7 सम संख्यांची सरासरी किती?
आता इथं तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पहिली ट्रिक आपली काय असणार आहे बघा. आपली ट्रिक 1 काय असणार आहे बघा. पहिल्यांदा तुम्ही समसंख्या लिहून काढा 7 पर्यंत. पहिल्या 7 समसंख्या 2, 4, 6, 8, 10, 12, 14. बघा आता आपण सगळ्या समसंख्या मोजूया या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, 7 झाल्या. आता काय करायचं आपण उजव्या बाजूला संख्या निम्म्या करायच्या आणि डाव्या बाजूला संख्या निम्म्या करायच्या. इकडं 3 भाग करू, इकडं 3 भाग करू. जी संख्या सेंटरला आहे ती आहे आपली सरासरी. ती आहे आपली सरासरी. ही झाली पहिली ट्रिक. आता ट्रिक नंबर 2 काय आहे. ट्रिक नंबर 2 काय आहे बघा. पहिली संख्या प्लस शेवटची समसंख्या कोणती 14. पहिली समसंख्या 2, शेवटची समसंख्या दुसरी 14 आहे. दोन्हीचे आपण ऍडिशन करू. 14 आणि 2 16 झाले. 16 भागिले 2 बेकी बे 82 16. उत्तर आपलं 8 आलेलं आहे. इथं पण सेम, इथं पण सेम. ही ट्रिक नंबर 2 झाली. आता ट्रिक नंबर 3 काय आहे बघा. ट्रिक नंबर 3 काय आहे. जेव्हा तुम्हाला समसंख्या दिलेली असते मग तुम्हाला कितीही इथं कोणतीही समसंख्या असू दे, फक्त त्या समसंख्येमध्ये फक्त +1 करा. फक्त +1 करा. तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. 7 + 1 करा 8 होणार आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये मी 3 ट्रिक सांगितल्या. मग आपल्या या 3 ट्रिकला सुद्धा आपलं उत्तर सेमच आलेलं आहे. जेव्हा पहिल्या समसंख्या असतात म्हणजे जेव्हा क्रमवार संख्या असतात तेव्हा इथे ही ट्रिक आपल्याला उपयोगी पडते. आता पहिल्या संख्या समसंख्या होत्या त्यामुळे इथं आपल्याला या ट्रिकचा उपयोग झालेला आहे. यामध्ये आपण एकूण 3 ट्रिकचा उपयोग केलेला आहे. मग या 3 ट्रिक पैकी जी तुम्हाला सोपी वाटेल तुम्ही त्या ट्रिकचा उपयोग करू शकता. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. आता बघा इथं आहे पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी किती. पहिल्या 30 विचारले आपल्याला. मग इथं आपण एका ट्रिकचा उपयोग करू शकतो. जी संख्या दिलेली आहे त्यामध्ये फक्त +1 करा. आपलं उत्तर आपल्याला मिळून जाईल 31. उत्तर किती येणार आहे. उत्तर येणार आहे 31. तर अशा प्रकारे याचं उत्तर 31 आलेलं आहे. जर तुम्हाला प्रश्न आला की पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती तर त्या 50 मध्ये फक्त +1 करायचं आहे. उत्तर तुमचं 51 येणार आहे. तुमचं उत्तर 51 येणार आहे. तर अशा प्रकारे कोणतीही समसंख्या असू दे जर पहिल्या हात शब्दप्रयोग झाला असेल तर तिथे तुम्हाला ही ट्रिक उपयोगी पडते. आता जर विषम संख्या असेल तर काय करायचं तेही आपण बघूया. तर बघा आपला प्रश्न काय आहे. पहिल्या 9 विषम संख्यांची सरासरी किती. आता इथं 9 विषम संख्या दिले. मग जेव्हा क्रमिक संख्या असतात विषम संख्या, फक्त विषम संख्या लक्षात ठेवायचं. जी संख्या दिलेली असते तेच आपलं उत्तर असतं. 9 विषम संख्यांची सरासरी 9च असणार आहे. बघा आपण पडताळून पाहू शकतो. 1 ते 9 पर्यंतच्या आपण विषम संख्या लिहूया. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 19. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता याचे आपण गट करू. इकडच्या 4 संख्या आणि इकडच्या 4 संख्या. हे बघा जी सेंटरला आहे ती झाली आपली सरासरी. ती झाली आपली सरासरी. तर अशा प्रकारे बघा जेव्हा विषम संख्या असतात तेव्हा लक्षात ठेवायचं जी संख्या दिलेली असते तेच आपलं उत्तर असतं. आता बघा आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. तर तुम्हाला प्रश्न आला की पहिल्या 47 विषम संख्यांची सरासरी किती. तर जी संख्या दिलेली आहे तेच आपलं उत्तर असतं. इथं काहीही कोणताही विचार करत बसायचा नाही. जेव्हा तुम्हाला प्रश्न असा येतो परीक्षेला की पहिल्या 47 विषम संख्यांची सरासरी किंवा इथं पहिल्या हा शब्द प्रयोग असतील आणि इथं संख्या कोणतीही असू दे जी संख्या आहे तेच उत्तर लिहून टाकायचं कारण तेच आपलं उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर असणार आहे 47. त्याचं उत्तर असणार आहे. तर आता बघा इथं प्रश्न काय आहे आपल्याला. पहिल्या 8 मूळ संख्यांची सरासरी किती. 8 मूळ संख्यांची सरासरी किती. आता बघा मूळ संख्या म्हणजे काय नेमकं. तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला
फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो. तर आता बघा, आपण 8 पर्यंतच्या मूळ संख्या लिहू, म्हणजे पहिल्या 8 मूळ संख्या आपण लिहूया. 2 ही मूळ संख्या आहे, कारण 2 ला फक्त 2 नेच भाग जातो. 3 ला फक्त 3 नेच भाग जातो. 7 ला फक्त 7 नेच भाग जातो. 5 लिहू, तर 5 राहिलं. 5 लाही फक्त 5 नेच भाग जातो. 7 लाही 7 नेच भाग जातो. त्यानंतर 11, त्यानंतर 13, 17, 19 मोजू संख्या पहिल्यांदा आपण 1 2 3 4 5 6 7 8 आणि याला आपण भागिले 8 करायचं आहे. आता जर आपण वरच्या संख्यांची जर ऍडिशन केली तर याची ऍडिशन येते 77. भागाकारामध्ये 8. आता आपण 77 ला 8 ने भाग घालूया. 8 1 8, 8 9 72. मग 77 मधून 72 गेले, किती उरले बघा, 5 उरले. मग आता 8 ने तर 5 ला भाग जात नाही. इथं आपण पॉइंट घ्यायचा आहे आणि इथं 0 द्यायचा आहे. इथं आपण 0 द्यायचा आहे. तर आता आपण पुन्हा याला भाग घालू. बघा, 8 सख्ख 48. पुन्हा इथं 2 उरले. पुन्हा यावर 1 पॉइंट येणार. त्यानंतर बघा, 8 दोन्ही 16 येणार. इथं पुन्हा 4 राहिले आणि मग 8 पंचे 40. तर याचं उत्तर 9.625 असं येणार आहे. तर बघा, अशा प्रकारे याचं उत्तर 9.625 असं आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही संख्यांची सरासरी येऊ दे एक्झामला, तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता. तर मग आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची, सम संख्यांची सरासरी कशी काढायची, विषम संख्यांची सरासरी कशी काढायची आणि जर मूळ संख्या दिल्या असतील तर त्यांची सरासरी कशी काढायची, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.